राम राम मंडळी. बाहेर खूप पाऊस पडत होता आणि झालेलं चहाचा टाईम. तर चहा ठेवला तर घरामध्ये होती 3 स्वीटकॉर्न विकतच आणलेली फुकट कुठली. आता इथं का शेती का काय, आम्ही राहतोय शहरात तर सगळं विकतच आहे बा. तर नजर गेल्या गेल्या आपल्याला चव आली. म्हणजे कसं आहे, आपल्याला लई आवडता विषय म्हणजे स्वीटकॉर्न असू नाही तर आपली गावाकडची देशी कणसं. आपल्याला पहिल्यापासून कणसं हे प्रकारच लई आवडतो. त्यातल्या त्यात असं ती सोलून बिलून चिवड्या करायला तर लई आवडते. पण कसं आहे, 2 डिमांड झाले. आता 3 कणसं होती, एकटी काय मी खाते का? तर घरातल्या मंडळींनी काय सांगितलं की उकड बाई. म्हटलं ठीक आहे बाई, तुमच्यासाठी उकडते, पण मला तर बाई चिवडाच करून खायची इच्छा झाली आहे, कारण चहाबरोबर मला चिवडा भारी वाटतो या उकडलेल्या कणसापेक्षा. मग 2 कणसं उकडत टाकली कुकरला सोलून बिलून, आणि एक कणीस सोललं आणि माझ्यासाठी आणि माझ्या त्या बारक्या कन्या रत्नासाठी थोडासा चिवडा घेतला किंवा भाजून. आता भाजायला काय लागतंय, लई सिंपल बाबा. आपण काही चाट मसाला वगैरे टाकला नाही, टाकायचा असला तरी चालतोय बघा. म्हणजे चव लागतेच, ज्याला आवडेल तसं आहे बाई शेवटी. मी फक्त मीठ टाकलं आणि आणि माझ्या कन्या रत्नाला काढून घेतलं चांगला भाजून. आणि ही कणसांचा विषय कसा आहे, मला तर लहानपणापासून इतकी आवडते. ती आमच्या घरी शेती होती ना, तर शेतात गुरांसाठी कणसं केली जायची बघा, म्हणजे मक्याची शेती. तर ती वजी आणली का नाही आणि घरात मोडून आणून ठेवली की आपण तेवढं काम न सांगताच करायचं. म्हणजे बाकी काम आपण करू नाही करू, पण कणसं सोलायचं काम आपण मनानंच करायला घेतो की. म्हणजे काढ सोलून बिलून घ्यायची आजोबांकडनं आणि बसायचं सोलत आणि पटापटा पटापटा मग चिवडा करून टाकायचा. आणि जेवढी जास्त सोलेल तेवढं प्रत्येकाला जास्तच मिळते बघा. तिथं काय कणसाचा तुटवडा नाही, गुरं खात होती तर माणसांना काय कमी आहे का नाही. तर असं होता विषय बघा. त्यामुळे ते पहिल्यापासून आवडीचा विषय असल्यामुळे आपण इथं पण कसं कणसं आणली की आपण पुढाकार घेतो आणि पटापटा कामं करून टाकतो. ती वाळून जायची वाट बघायची आणि पक्षी शिरपाटलेली खायची, असलं काही बरं नाही वाटत आपलं. मग तिला दिलं मग नुसतं मिठाचं भाजून आणि मी थोडीशी चटणी टाकली. काही लई विषय अवघड नाही. आणि हे माझं तयार बी झालं आणि तिकडं कुकरच्या शिट्ट्या करायला लावलेल्या, 2 शिट्ट्या करून घेतल्या आणि ती उकडलेली कणसं बी झाली. मग पटापटा ज्याला नंबर येईल त्यानं खाल्ली आणि मग असं झालं विषय बघा.